कौसा 40+ या दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही संघांचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. पॉवर सर्कलचं षटक असेल, पहिलं P1चं षटकामध्ये येतोय. गोलंदाजी मार्क वरती टीम कौसा गाव 40+ संघाच्या माध्यमातून बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चार ओव्हरची मॅच असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम नागाव 40+ या संघाचे गणेश पाटील आणि श्रीनाथ पाटील. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय पॉवर सर्कलचं षटक हाताळण्यासाठी गणेश मात्रे. सामना सुरू होतोय. ऑल द बेस्ट. राऊंड विकेट. हा चेंडू इथून मात्र अतिशय दर्जेदार चेंडू हवेत आहे. एका हाताने जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला स्टॉप केला जातोय, तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर मानपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. भीमचंद्रजी काळन साहेब आपल्याला बोलावत आहेत. विनंती आहे. तर आदरणीय नारिवलीचे राजूजी काटे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलाय. श्रीनाथ यांनी 3 बॉल 3 सिक्स मारले तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. श्रीनाथसाठी कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 जर 6 मारतोय तर आदरणीय सन्माननीय नारिवलीचे राजूजी काटे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज श्रीनाथसाठी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 5. गणेश आणि श्रीनाथ अशी ही जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते नागाव 40+ या टीमच्या माध्यमातून. गणेश मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राऊंड विकेटने समोर विस्फोटक फलंदाज आहे नागाव टीमचा. हा बॉल इथून मात्र सोडून दिला. पंचांचे दोन्ही हात समांतरित. वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव इथून मात्र मिळत असताना नागाव 40+ या टीमला धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 6 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली जाते नागाव 40+ संघाच्या माध्यमातून. स्ट्रेट ड्राईव्हचा देखना लाजवाब फटका, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केले गेले. चांगले क्षेत्ररक्षण. 1च्या बरोबरीने धावसंख्या 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक तर नक्कीच पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. नक्कीच दोन्ही पंच या ठिकाणी चर्चा करतील, त्यानंतर तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय देण्यात येईल. नक्कीच या ठिकाणी नॉट आउट घोषित केलेला आहे. तर या ठिकाणी तर बॅटकट आहे, त्यामुळे नॉट आउट असेल. रनआउट. तर नक्कीच इथून मात्र पंच या ठिकाणी चर्चा करतील, योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही, कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी नक्कीच आमची पंच कमिटी
या ठिकाणी घेईल आणि नक्कीच बॅट्समन आउट. तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद झालाय सुरुवातीचा, तो म्हणजेच गणेश पाटील. हा फलंदाज गणेश पाटील हा मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती, धावसंख्या 7, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 7 धावा धावफलकावरती, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत, 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकामधील तिसऱ्या क्रमांकावरती बालाराम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नागाव 40+ या टीम कडनं धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी कौसा 40+ संघाच्या माध्यमातून होत असताना पॉवर सर्कल मध्ये कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. हा पुन्हा एकदा नक्कीच यश त्यांच्या समोर सापडलेत. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. नक्कीच बॅट्समन या ठिकाणी बाद होत असताना लेग बिफोर विकेट सरळ यष्ट्यांवरती जात असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि लेग बिफोर विकेटच्या मदतीने हा विकेट येत असताना दुसरा फलंदाज बाद होतो. नागाव 40+ संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी दाखवली गणेश म्हात्रे यांची. आपण बघितली तर 2 गडी त्याने बाद केलेत आणि 7 धावा या ठिकाणी दिल्यात. शेवटचा अंतिम बॉल असेल पहिल्या ओव्हरमधील. तर वेळेच्या अभावी सेमीफायनल ही 3 ओव्हरची खेळवली जाईल. याकडे देखील सर्व संघांनी लक्ष द्यायचं आहे. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. हा बॉल इथून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या वरून जात होता, मात्र स्टॉप केला जातोय शॉट थर्ड मॅनच्या खेळाडूकडून आणि या ठिकाणी 1 धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती कुठेतरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच निश्चितपणाने 8 धावा. नागाव 40+ या टीमचा 12वा प्रतिनिधी मुख्य व्यासपीठावरती यायचा. कॉम्बॉक्स मध्ये या. नागाव 40+ संघ, सूचना आहे तुमच्या पुढे. तुमचा 12वा प्रतिनिधी नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्यात. मनीषजी टकले आणि सचिनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. जे कौशा गावचे आहेत त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सरस स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेत. बॉलिंग मार्क वरती भारत गायकवाड, विकास पाटील आणि श्रीनाथ पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कुठेतरी धावा या बनवाव्या लागतील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि हा बॉल इथून मात्र
रडार मध्ये होता आणि तेवढ्याच लांब या चेंडूला फेकून दिलाय, सरळ सीमारेषा ओलांडत असताना षटकार. दमदार हिट आपल्याला पाहायला मिळाला. भारत गायकवाडच्या पहिल्याच बॉलवरती आघात केला जातो. विकास पाटीलच्या बॅटमधून येतो षटकार. षटकारानंतर धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकली ती म्हणजेच धाव फलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. नागा 40+ संघाचं एक वैशिष्ट्य आहे, या संघाचं क्षेत्ररक्षण असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो खोलवर पद्धतीने पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षण देखील हा संघ तेवढाच चांगला करत असतो. पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरले जात आहेत. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. 16 धावा धावफलकावरती. आता मात्र ऑलंद कार्पेटला बॉल जात असताना आपण बघितला 2 धावा या ठिकाणी जमा केल्यात. 16 धावा राऊंड विकेटने पुन्हा एकदा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील, मात्र पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. वाईट बॉल. वाईटच्या बरोबरीने नक्कीच धावसंख्या 1ने पुढे सरकले. 17 पंचांवरती प्रेशर दडपण या ठिकाणी टाकण्याचं काम केलेलं होतं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, मात्र पंच तटस्थ राहिले. नक्कीच पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल. चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा फिरकीचं अस्त्र या ठिकाणी आपण पाहतोय. भारत गायकवाड नक्कीच पडल्यानंतर बाहेर जाणारा हा बॉल आपण बघितला. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल सीमारेषा ओलांडत असताना जातोय चौकार. या ठिकाणी धावा धावफलकावरती मिळतील 4. 4च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. खूप सुंदर या ठिकाणी धावा पुढे नेण्याचं काम करत असताना विकास पाटील यांच्या माध्यमातून होत असताना 5 बॉल 13 या धावसंख्येवरती खेळत असताना नागा 40+ संघाचा एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे विकास पाटील. त्याच्या माध्यमातून धावा पुढे नेण्याचं काम. 21 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहेत 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हर मधील. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या 4 बॉल वरती. पुन्हा एकदा थांबून खेळण्याचं काम क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथून मिळत असताना दुसरीचा प्रयत्न, मात्र दुसरीचा प्रयत्न करत नाहीयेत श्रीनाथ आणि धावफलकावरती इथून मात्र 1च मिळेल. 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकले 22 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. इथून मात्र हा बॉल रिलीज केला होता. 1च धाव मिळाला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल सेकंड ओव्हर मधील. श्रीनाथ पाटील स्ट्रायकरवरती संघाचा एक विस्फोटक फलंदाज आहे. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी 1च धाव मिळेल. नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम या ठिकाणी श्रीनाथ पाटीलचं आपण बघितलं आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नागाव 40+ या टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 वरती 2. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी कौसा 40+ या टीम कडनं. बघा पाण्याची व्यवस्था करायची आहे. भीमचंद्रजी काळन यांना विनंती आहे.
तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. संदीप आलेत स्ट्रायकिंगवरती. आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज नागा 40+ या टीमचा श्रीनाथ पाटील. अतिशय देखणा फटका, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाणार नाहीये. श्रीनाथला माहिती आहे कारण की दुसरी धाव या ठिकाणी धोक्याची ठरू शकते, त्यामुळे या ठिकाणी प्रयत्न झाला नाहीये. एकच धाव मिळेल या बॉलवरती. 1च्या बरोबरीने धावसंख्या सरकले पुढे, ते म्हणजेच 24 धावा. आता मात्र आगाज करावा लागेल नागा 40+ या टीमला. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक येतो वेगाने पुढे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र 2 धावा सहजरित्या मिळत असताना 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात नागाव 40+ या टीमच्या. 2 फलंदाजांमध्ये काहीतरी चर्चा या ठिकाणी होत असल्याची आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच कानमंत्र दिला असावा श्रीनाथने विकास पाटील यांना. उर्ध विकेटने रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव एकवटली गेली आहे. 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकेल. 27 सिंगल डबलच्या सहाय्याने या षटकामध्ये पुढे वाटचाल करत असताना नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच एडोटने 40+ आणि जुनी डोंबिवली 40+ या 2 टीम मध्ये पुढचा सामना असणार आहे. आणि हा बॉल या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे श्रीनाथ पाटील यांच्या बॅटमधून सरळ चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या पुढे सरकले 33 या आकड्यावरती. या फटक्यांची कुठेतरी गरज होती. नागाव 40+ या टीमला मोठे फटके येत नव्हते. सिंगल डबलने हा संघ पुढे वाटचाल करत होता. मात्र असे जर फटके आले तर चांगला मोठं टार्गेट सेट केलं जाईल. पुन्हा एकदा ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी कव्हर मध्ये सुंदर जेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी श्रीनाथ पाटील यांना मैदान सोडावं लागतंय. बॅट्समन आउट. फटका तर अतिशय सुंदर होता, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावतोय आणि बॅट्समनला मैदान सोडावं लागतंय. बॅट्समन आउट होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल 5व्या क्रमांकावरती. मोतीराम पाटील येत आहेत. या संघाचा अजून एक विस्फोटक फलंदाज आहे मोतीराम पाटील. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 33 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकामधील. आतापर्यंत धावा धावफलकावरती खर्च केले गेल्यात फक्त आणि फक्त संदीप यांच्या माध्यमातून 9 धावा दिल्यात आतापर्यंत. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये खोदून काढले. क्षेत्ररक्षक अलंद कार्पेट येत आहेत वेगाने डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले गेलेत. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. षटक क्रमांक 3 झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 35 टीम नागा 40+ या संघाची. तर एदोटने 40+ आणि जुनी डोंबिवली 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन इथे यायच्या व्यासपीठाच्या समोर आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. स्लोगरचं षटक अर्थातच शेवटचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, त्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत कपिल. अजून एक फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय कौसा या टीमच्या माध्यमातून. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करत असताना अवधी होता एक सिंगलचा आणि सिंगल धाव कंप्लीट केली गेली. जेव्हा जेव्हा फलंदाजांना अशा धावा चढवण्यासाठी संधी मिळते नक्कीच संधीचा फायदा घेणं फार गरजेचं असतं आणि त्या
फायदा या ठिकाणी घेण्यात आला मोतीराम पाटील आणि विकास पाटील यांच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी चोरली गेली. पुन्हा एकदा लोबो फुलटोस बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडूवरती ते पाहत राहिले, ते थांबले डीप मध्ये. मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडूने झेप घेतली आणि चेंडू सरळ सीमारेषा गाठत असताना या ठिकाणी येतोय चौकार. जर चेंडूवरती जर गेले असते चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे तर नक्कीच हा बॉल स्टॉप करू शकले असते, मात्र तसं काही झालं नाही. 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅट वेगाने फिरवली जाते. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून. या चुका कुठेतरी कौसा 40+ या टीमला टाळाव्या लागतील. नक्कीच धावफलकावरती अतिरिक्त स्वरूपाच्या बहाल करत असताना नागाव 40+ या टीमला धावसंख्या 42 धावा. षटक क्रमांक सुरू आहे, ते म्हणजेच चौथं अंतिम षटक आहे. अर्ध विकेटने फिरके आक्रमण. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र त्याचं काही होत नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि 1च्या बरोबरीने धावसंख्या सरकली पुढे, ती म्हणजेच 43 धावा. बॉल शिल्लक आहेत 2. सिंगल डबलने या षटकामध्ये देखील वाटचाल करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला होता, मात्र तदनंतर कपिलने कमबॅक केलं गेलं. तर नक्कीच या ओव्हरमध्ये षटकार आलेला नाही अजूनपर्यंत, मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढायचं होतं आणि नक्कीच ते काढलं होतं. मात्र डॉट बॉल येतोय. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी योग्य तो संपर्क झाला नाहीये आणि अशा पद्धतीने निर्धाव बॉलची समाप्ती होत असताना शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 43 स्थगित पाहायला मिळते. कपिलची गोलंदाजी नक्कीच चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते कपिलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल स्ट्रायकरवरती विकास. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर जेल टिपला जातोय लॉंगॉनला. अतिशय सुंदर जेल आणि या ठिकाणी बॅट्समनला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या सत्राचा खेळ होते कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी धावा बनवल्या नागाव 40+ या टीमने. त्या म्हणजेच 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे कौसा 40+ या टीम पुढे. दोन्ही टीम मध्ये रंगतदार सामना होईल यात मात्र शंका नसेल, कारण की कौसा 40+ संघ म्हटला तर चांगली बॅटिंग लाईन आहे या संघाची. तर आपण टॉस करतोय दोन टीम मध्ये. हेदोटणे 40+ आणि जुनी डोंबिवली 40+. बिग बॅटल आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. रोमांचक रोमहर्षक मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर आदरणीय राजूजी काटे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जातोय. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच एदोटणे 40+ या टीमने आणि डिसिजन कळवायचा आहे. नितीन दादा तुमचा डिसिजन लगेचच कळवायचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीम मध्ये मोठी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. हेदोटणे 40+ आणि जुनी डोंबिवली 40+ या दोन टीम मध्ये पुढची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी वळूया सामन्याकडे. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 4 षटकांमध्ये, त्या म्हणजेच 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे कौसा 40+ या संघापुढे. मी थांबतो इथेच, तुम्ही थांबू नका. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज उंबाळण्याचा योगेशजी पाटील यांचा. धन्यवाद. तर हेदोटणे 40+ या टीमने टॉस जिंकला आणि
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जात आहे जुनी डोंबिवली या टीमला. तर दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या वतीने आलेल्या प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि ऑनलाईन जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचे सर्वांचं स्वागत असेल. तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत नागाव विपक्ष कौसा या दोन संघांमध्ये चाललेली लढत पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 24 चेंडूचा खेळ संपन्न झाला. त्या 24 चेंडूमध्ये 44 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 44 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र ठेवला गेलाय नागाव संघाने. चला आता मात्र स्पीडअप करायचं आहे. आयोजक आता स्ट्रिक्ट वॉर्निंग घेतील किंवा त्या मॅचचे षटक किती असतील यावर देखील विचार घेतला जाईल, कारण का ज्या प्रकारे टाइम आपल्याला स्पेंड करावा लागलाय खूप सारा वेळ तर मात्र वाया जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांना देखील विनंती करायची आहे की स्पीडअप द्यायचा आहे सामन्याला, जेणेकरून कमी खर्च वेळ होईल. वेळ कशा प्रकारे वाचवला जाईल ह्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. तर कौसा संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. कॅश प्राइज आलाय 5000 कॅश रुपयाचा विजय टकले यांच्याकडून स्वर्गीय शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ. जर कौसा संघ जिंकला तर 5000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज विजय टकले यांच्याकडून आहे. एक सुवर्ण संधी आहे कौसा संघासाठी. व या संधीचं सोनं कशा प्रकारे घेतलं जातं तर पहिला गोलंदाज संजय, यस थोडंसं फंबल ट्रायल करत होते संजय पाटील. सलामीचे फलंदाज जितू बुरुड आणि हर्षचंद्र मुंबरेकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे फलंदाज जितू बुरुड. आपले षटक फ्लॅटेड चेंडू, बोट फिरवली जरूर होती परंतु चेंडू हातामधून निसटलाय. यस बीमर. पुढील चेंडू फ्रेजच्या माध्यमाने पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू चुकीचा हाताळला गेलाय नागाव संघाकडून संजय पाटीलच्या मार्फत. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या समोर. शेवटच्या क्षणाला त्यांच्या हाताला ब्रश होऊन ओळा साबण जसा हातातून निष्ठावा त्या प्रकारचा हा चेंडू हातातून निसटलाय. नक्कीच पण फ्री हिट होता. मागच्या वेळेस देखील अशाच प्रकारे फ्री हिट असताना हेडुटने संघाचे फलंदाज अशाच प्रकारे बीट झाले होते. त्यानंतर त्यांना समजलं की फ्री हिट आहे, त्यावेळेस त्यांनी धाव घेतली. नक्कीच या चेंडूकडे जास्त प्रमाणात तर लक्ष जात नाही. जेव्हा चेंडू हवेत जातो नक्कीच एक सेलिब्रेशन करण्यासाठी मग्न असतात प्लेयर्स. पुढील चेंडू खेळण्यासाठी हरिश्चंद्र यावेळेस टॅप केलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. संजय पुढे सरसावलेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. खूप चांगल्या प्रकारचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय कौसा संघासाठी. स्वर्गीय शिवराम भिवा टकळे यांच्या स्मरणार्थ
विजय टकळे यांच्याकडून 5,000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज देण्यात येईल फक्त जिंकल्यावर. एक मॅच जिंकण्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. पुढील चेंडू संजय पाटील ऑन मार्क. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जितू पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक चुकी करतोय. फलंदाज बीट झाले त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट होताना पाहायला मिळतात. त्याचाच फायदा इथे मात्र एका धावेने पाहायला मिळतो. ही एक धाव किती चुकीची महागडे ठरू शकते क्षेत्ररक्षण करणारा नागाव संघाला. जर त्या फलंदाजाने आता मात्र चौकार षटकार आला तर हा क्षण हा चेंडू खूप महागडा ठरू शकतो. कारण का स्ट्राईक रोटेट झाली आहे. पाहूयात त्या चेंडूवर काय घडतंय. हाफ ट्रॅकर काय चेंडू हाताळलाय. गुडलँड स्पॉट वरून टॅक ऑफ होणारा चेंडू. हाय बाउन्सर. परफ्यूम डिलिव्हरी देखील चेंडूला म्हटलं जातं. लेदर चेंडू जेव्हा परफ्यूम डिलिव्हरीच्या माध्यमाने जेव्हा चेंडू पडतो नाका जवळून जातो तेव्हा त्या लेदरच्या चेंडूचा वास दरवळला जातो. म्हणूनच त्या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी देखील असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा टॅप केलाय. पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये वेट करत राहिलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. समीकरणाचा विचार केला गेला तर 19 चेंडू आणि 39 धावसंख्येच्या अजूनही गरज आहे. सलामीचे 2 मात्र फलंदाज मैदानावर पाहायला मिळत आहेत. मोठे फटके अजून आले नाही आहेत परंतु चांगली गोलंदाजी म्हणता येईल संजय पाटील कडून. यावेळी हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो एक धाव से खुश रहो. पहिला चेंडू बीमर हाताळल्यानंतर देखील कमबॅक करून दिले संजय पाटीलने. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 6. पहिला चेंडू बीमर. त्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की पॉवर प्लेचं षटक कदाचित महागडं ठरू शकतं परंतु तसं काही पाहायला मिळत नाही. खूप साऱ्या वर्षाचा अनुभव संजय पाटीलने त्या जागी वापरला आणि खूप चांगल्या प्रकारचं चांगल्या लाईन आणि लेन टप्प्याचे चेंडू गुड लेन स्पॉटचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये परफ्यूम डिलिव्हरी शॉर्ट पिच चेंडू वेगवान गतीचे चेंडू देखील हाताळताना पाहायला मिळाला संजय पाटील हा गोलंदाज. अठरा चेंडू आणि 38 धावसंख्येचं समीकरण अजूनही शिल्लक. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलक 6 या आकड्यावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोपाळ येतोय. स्ट्राईकवर डाकुरा फलंदाज जितू बुरुड. आतापर्यंत जास्त काही करता आलं नाहीये परंतु जमेची बाजू म्हणावी लागेल. एकही गडी बाद नाहीये कौसा संघाचा. चला स्पीड अप करायचा आहे. स्पीड अप करायचा आहे. पहिल्या षटकाची सुरुवात अवांतर आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अवांतराच्या स्वरूपाने पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. अतिरिक्त अवांतर धाव पहिल्या चेंडूवर जरूर परंतु त्यानंतर त्याची भरपाई करून देणारा हा चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळत असताना गोपाल. फुलर लाईनचा चेंडू होता. मिस झाले. फलंदाज बीट झाले. त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले आणि त्याचा परिणाम आणि त्याचं प्रायश्चित्त येथे मात्र 4 धावांनी पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपाने असतील या 4 धावा. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू होता परंतु चुकी केली आहे ते यष्टीरक्षकाने आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इथं मात्र भोगावा लागलाय नागाव संघाला. 4 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने 22च्या स्वरूपाने.
हाफ ट्रॅकर होता, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये, दिशा दिली आहे. शॉट फाईन लेगला पाहू शकता. चेंडू अडवला गेलाय. एका धावेवर समाधान. तर कौसा गावचे समाजसेवक बलिराम शिवराम टकळे यांचं स्पर्धेमध्ये आगमन, त्यांचं शुभ स्वागत. स्क्वेअर कटचा हा फटका डीप मध्ये पाहू शकाल. इथे रनआउटची संधी, धोक्याची घंटा जरूर वाजली आहे. कदाचित चुकीचा कॉल म्हणावा लागेल आणि अशा प्रकारे पहिला हदरा बसतोय. हर्षेंद्र मोरपेकर बॅक टू द पॅव्हिलियन. जर चौकार नसता तर आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी म्हणावी लागली असती नागाव संघाकडून, परंतु हरकत नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाकडून केला जातोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते नागाव संघाकडून. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला नागाव संघाकडून पाहायला मिळाली होती. तशाच प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या फेरीमध्ये देखील पाहायला मिळते. समीकरणाचा विचार केला गेला तर अजूनही 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. बॅलन्स आहे सामना म्हणावं लागेल, कारण का 14 चेंडू मध्ये अजून बॅटरचा विचार केला गेला तर अजून बॅटर आहेत कौसा संघाकडे. यावेळेस काय चेंडू हाताळलाय, बॅट आधीच फिरवली गेली. स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, नक्कीच मोठ्या फटक्याकडे गेले होते फलंदाज भारत गायकर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. लाईन मिस केली फलंदाज भारत गायकरने. चेंडू समोर खेळून काढायचं होतं, परंतु त्या चेंडूला दिशा देण्याच्या नादात इथे मात्र लाईन मिस केली आणि सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू भारत गायकर ज्या जड पावलांनी आले होते त्याच जड पावलांनी माघारी पडतायत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते नागाव संघाकडून. ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये संजयने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोपालने देखील आपल्या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्या एक मिनिट, धावसंख्या 14 पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली गोपालने 8. त्या 8 मध्ये एक 22च्या स्वरूपाने 4 धावा पाहायला मिळाल्या होत्या. जर का त्या 4 धावा नसत्या तर फक्त आणि फक्त 4 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नसतात. या गोष्टी होतच असतात क्रिकेटमध्ये वारंवार. ते जिंकण्यासाठी जर समीकरणाचा विचार केला गेला तर 12 चेंडू आणि अजूनही 30 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15 धावा कुटाव्या लागतील. आज सकाळपासून हा समीकरण आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. 12 चेंडू 30, 12 चेंडू 32, 12 चेंडू 34 अशा प्रकारच्या धावसंख्या आपल्याला एव्हरेज प्रमाणे पाहायला मिळालेत. आणि तीच धावसंख्या आता पण देखील पाहायला मिळाली 12-30. अवे फ्रॉम द बॉडी, सततचा हा तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अवांतर. पहिल्या षटकामध्ये संजयने अवांतर बीमरच्या स्वरूपाने टाकला, त्यानंतर गोपालने वाईडच्या स्वरूपाने आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून विकास. परंतु सुरुवात जरी अवांतराने झाली तरी कमबॅक करून दिला आतापर्यंत गोलंदाजाने. पाहूया विकास कोणत्या प्रकारचा पावित्र्य स्वीकारतोय. अलोंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात.
कौसा संघाला आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील विनय टकले यांच्याकडून पाहायला मिळेल. स्वर्गीय शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ थोडस फील्ड मध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. यावेळेस मोठा प्रहार, ज्या फटक्याची गरज होती परंतु एलिव्हेशन थोडस कमी मिळालंय आणि अशा प्रकारे अजून एक मोहरा गारद अजय टकले तंबूच्या आश्रयाला. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट झेल तिथं मात्र पाहायला मिळालं. श्रीनाथच्या माध्यमाने एक अष्टपैलू खेळाडू आहे, खूप चांगल्या प्रकारचं योगदान आजच्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्याकडून. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः विस्फोटक केली होती, आता मात्र इन ऍक्शन मध्ये झेल स्वीकारताना पाहायला मिळाले. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं मात्र टिपण्यात आलं. विचार करायला गेलं तर डीप मिड विकेट क्षेत्र थोडासा लांब वाटतोय, कारण का सकाळपासून त्या क्षेत्राला जास्त षटकार पाहायला मिळाले नाहीत. जेव्हा ट्राय केलं फलंदाजांनी चेंडू बाहेर पाठवण्यास असमर्थ ठरलेत. पुढील फलंदाज गणेश, पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. समीकरण थोडस अवघड होत चाललंय. 9 चेंडू आणि अजूनही 28 धाव संख्येची गरज. 9 चेंडू 28 धावा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चांगल्या प्रकारचं टायमिंग. असं वाटलं होतं कुठे चेंडू हवेत जास्त गेलाय परंतु सीमा रेषेच्या पार. यस, इट इज सिक्सर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा षटकार, या फटक्याची नितांत गरज होती कौसा संघाला आणि तो षटकार मात्र आलाय गणेश म्हात्रेच्या बॅट मधून. कुठेतरी आशा अपेक्षा पल्लवित झाल्यात या षटकाराने. 8 चेंडू आणि 22 आता समीकरण. गणेशच्या बॅट मधून धावा आलेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 23 या आकड्यावर जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 21 धावसंख्याचं अजूनही टार्गेट मोठं आहे. या चेंडूवर मोठी धावसंख्या येणं गरजेचं कौसा संघासाठी आणि हा जर चेंडू डॉट स्वरूपात पाहायला मिळाला तर नागाव संघासाठी एक जमेची बाजू ठरेल. सलामीचा एकमात्र फलंदाज जितू. यावेळेस बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. अशा प्रकारे या शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 25 या आकड्यावर, म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 19 धावसंख्या आणि इथे मात्र गणेश म्हात्रेसाठी एक सुवर्ण संधी असेल. जर मॅच जिंकून दिली तर लोकशाहीर गोमाजी बुवा फौजदार यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिकांचा वर्षाव इथे मात्र पाहायला मिळतो कौसा संघावर. मॅच जिंकली तर स्वर्गीय शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ विजय टकले यांच्याकडून 5000 रुपयाची कॅश प्राइज. तसेच जर गणेशने ही मॅच जिंकून दिली तर लोकशाहीर गोमाजी बुवा फौजदार यांच्याकडून 2000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज आहे. म्हणजे पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय कौसा संघाकडून. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आहे. 6 चेंडू आणि 19 धावसंख्या. 2-3 चेंडू मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर द्यावं लागेल तेव्हाच या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. एका बाजूला जर विचार केला गेला
तर नागाव संघ आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, तिसरं षटक थोडंसं महागडं ठरलं असं म्हणावं लागेल, कारण का ज्या प्रकारची 2 षटक हाताळली होती, पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर गोपालच्या षटकामध्ये 8 धावा, नंतर विकासच्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात. मनोहर देसले येतात निर्णायक षटक हाताळण्यासाठी. त्याच्या समोर गणेश म्हात्रे ज्यांच्यासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज देखील लागलं गेलं आहे. पाहूया 6 चेंडू 19 ची गरज. यावेळेस पाय पकडलेत, चेंडू जाऊन सरळ शरीर यष्टीवर जाऊन अडकलाय. पंचांनी दाद स्वीकारली आहे आणि इथे मात्र बोट आकाशात. आता मात्र गणेश म्हात्रेची खेळ इथे संपुष्टात. गणेश म्हात्रेच्या बॅटमधून नक्कीच षटकार आला होता, त्या षटकाराच्या मदतीने नक्कीच आशा अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या कौसा संघाच्या, परंतु यावेळेस खूप चांगल्या प्रतीचा अप्रतिम चेंडू मनोहरने हाताळला आणि त्याचा जो बळी होत असताना गणेश म्हात्रे तंबूच्या आश्रयाला पुन्हा परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल फौजदार येत आहेत. क्या बात है, हवाई फायर. आता मात्र बहातच राहिले क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्राला अजूनपर्यंत कोणी क्लिअर केलं नव्हतं आणि ते क्लिअर केलंय कपिल फौजदार यांनी. आणि कपिल फौजदार साठी 4000 रुपयाचे पारितोषिक असेल जर सामना जिंकून दिला तर योगेश फौजदार यांच्याकडून 4000 रुपयाचे कॅश प्राइज. नक्कीच आल्या आल्या हवाई फायर आपल्याला पाहायला मिळाला. श्रीराम जरूर तिथे तैनात होते, परंतु त्याच्या डोक्यावरून फ्लाय हवाई सफर पहिल्या चेंडूवर. इथे मात्र आशा अपेक्षा पल्लवित झाल्यात. पुढील चेंडू यावेळेस दडपण प्रेशर, दडपणाचा बळी इथे मात्र ठरतोय गोलंदाज मनोहर देसले. षटकाराचं प्रेशर, षटकाराचं दडपण या चेंडूवर सहज पाहायला मिळालं. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा विचार होता. यावेळेस चेंडू आतमध्ये आलाय, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू येण्याच्या अगोदरच बॅट फिरली गेली. या चेंडू मध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळालं होतं. कदाचित हा जाळा असू शकतो. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, त्यानंतर चेंडू आतमध्ये. नक्की ज्या प्रकारची बॅट फिरवली गेली होती, 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज, 2 षटकार किंवा 3 चौकार चालू शकतायत. 4000 रुपयाचे पारितोषिक आपला वाट पाहते. तसेच 5000 रुपये विनिंग साठी तब्बल 9000 रुपयाचे कॅश प्राइज कौसा संघासाठी. यावेळी स्टॉपेज आहे, मिस टाइम स्ट्रोक, डीप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अजूनही 10 धावसंख्येची गरज. 1 षटकार 1 चौकार, 1 षटकार लगावून दिलाय म्हणजे अपेक्षा आहेत. कपिल फौजदार यांच्यामध्ये क्षमता देखील आहे. क्षमता त्यांनी पहिल्या चेंडूवर सिद्ध केली होती. पाहूया 2 चेंडू महत्वाचे. हा चेंडू महत्वाचा असेल. हा चेंडू मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो. यावेळेस पाहूया चेंडू हवे क्षेत्ररक्षक समोर आणि चुकी होणार नाही. अशा प्रकारे इथे मात्र कपिल फौजदारची खेळी इथे मात्र समाप्त झाली. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. एखादा मिरॅकल, एखादा चमत्कारच कौसा संघाला याच्यातून थोडीशी आशा अपेक्षा वाढवून देऊ शकतो. एखादा जर चेंडू मिरॅकल घडला, एखादा जर अवांतर चेंडू आला, एखादा बिमर, 2 वाईड, काही होऊ शकतो. अशा प्रकारचे सामने देखील होताना पाहायला मिळालेत. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे नागाव संघाने, वाटत नाही की अशा प्रकारची चुकी पाहायला मिळेल आणि ती देखील निर्णायक क्षणाला. पाहूया बाळा पाटील आलेत. 1 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना फॉर्मॅलिटीज फक्त आहेत एका चेंडूवर. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळला जातोय. चांगला चेंडू अलोंग द कार्पेट जाईल. चेंडू डीप मध्ये
एका धावेवर समाप्त. आणि अशा प्रकारे हा सामना इथे मात्र दुसऱ्या फेरीमध्ये नागाव संघाने इथे मात्र विजय संपादित केला.